हो, कुठे निघालात? कुठे म्हणजे काय? केबिन मध्ये. जाता येणार नाही का? आज सगळ्या साहेबांची इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे. मग माझं पण आतमध्ये ना इम्पॉर्टंट काम आहे, समजले ना सुरेश? हो असेल ना, पण आतमध्ये कोणालाही सोडायचं नाही अशी ऑर्डर आहे सरांची मला. मी कुणीही आहे का रे सुरेश? मी तुझ्या यश सरांच्या बायकोची सख्खी वहिनी आहे, समजलं ना? हो वहिनी मॅडम, पण काय कोणालाही आज सोडायचं नाही अशी ऑर्डर आहे, त्याला मी तरी काय करणार? हा शेफालीचा आवाज आहे ना? सरांची ऑर्डर आहे. ती आतमध्ये जाऊ शकते आणि मी आतमध्ये जाऊ शकत नाही. बरोबर आहे, पण मला ऑर्डर आहे ना की तुम्ही आतमध्ये जाऊ नका, कोणी आतमध्ये जायचं नाही सांगितलंय ना. नाही, मग मी आतमध्ये काय चाललंय ते बघणार. ओ वहिनी मॅडम, उड्या कशाला मारताय? मला उंची वाढवायची म्हणून उड्या मारते, कळलं? हो पण ऐकून घ्या ना पण जरा. हो सुरेश, तुला आत बोलवलंय सरांनी. ऐक, आतमध्ये कसली मीटिंग चालू आहे? माझी छत्री कुठे? मध्येच का तुझ्या छत्रीचं? मला सांग ना, आतमध्ये काय चालू आहे? माझी छत्री कुठे ते सांगा आधी. काल मी तुम्हाला पैसे दिले होते, तुम्ही आणली नाहीत का? तू एक काम कर, तू मला आधी आतमध्ये काय चाललंय ते सांग, तर मी तुझ्या छत्रीबद्दल तुला सांगेन. बरं ठीक आहे, सांगते. सांग ना. पण कोणालाही कळू द्यायचं नाही, शपथ आहे तुम्हाला. नाही सांगणार. यश सरांकडून ना खूप मोठी चूक झालीये. का? काय झालं? नेहा आणि परीने ना यश सरांना एक छत्री दिली होती रंगवून, ती त्यांच्याकडून हरवलीये, म्हणून नेहा त्यांच्यावर खूप भडकलीये. बघा ना, काल यश सर ना ती छत्री घेऊन सुद्धा आले होते ऑफिसला, पण ती त्यांच्याकडून कुठेतरी राहिली म्हणजे काय, ते विसरले. आता मला सांगा, एवढ्या प्रेमाने दिलेली छत्री असं कोणी विसरून येतं का? तुम्हाला माहितीये किती छान अशी छोटी छोटी चित्र काढली होती त्या छत्रीवर. वहिनी, ही किती सुंदर छत्री आहे. हो, खूपच छान आहे ती छत्री, मला खूप आवडली. माझी छत्री आहे ना, असू दे ना. खरंय, म्हणजे यश सरांनी असं करायला नको होतं. त्यांना विचारलंच पाहिजे, असं कसं तुम्ही हरवली छत्री वगैरे. त्यांना जाब विचारलंच पाहिजे. तुम्ही ते सोडा, आधी सांगा माझी छत्री कुठे? मध्येच का तुझ्या छत्रीचा? तुला सांगते ना, मी म्हटलं ना नंतर. मला आत्ताच्या आत्ता सांगा वहिनी, छत्री तुम्ही आणली नाहीयेत का? मी गेले होते, पण पाऊस पडत होता खूप, त्याच्यामुळे मी नाही घेतली तुझी छत्री. म्हणजे हे आधी नाही सांगता आलं का तुम्हाला? उगाच माझ्याकडून सगळं सिक्रेट माहिती करून घेतलं. शी. अगं, अरे देवा, काल मी नेमकी यशचीच छत्री घेतली की काय? शेफालीने जे वर्णन केलं ते त्याच छत्रीचं होतं, म्हणजे तीच ती छत्री असणार. अरे बापरे, आणि मी शेफालीला सांगितलं की ती छत्री मी विकत घेतली म्हणून. झालं आता, म्हणजे माझ्यावरच येणार चोरी चाळ. कानफाट्या झाली ना मी आधीच. नको रे देवा, नको, अशी छत्री नको, आणि कोणाच्या शिव्याशापाही नकोत. मी एक काम करते, मी उद्या काय, आज मी ती छत्री ऑफिसमध्ये कुठेतरी लपवते, म्हणजे मग उद्या कोणी येईल ना आणि ज्याला ती छत्री मिळेल ना की माझा प्रश्न सुटते, म्हणजे मग काय होईल, माझ्यावर आळ येणार नाही. यश इथे आलेलाच नाहीये हो. आला असताना तर मला भेटल्याशिवाय गेलाच नसता. म्हणजे यश सर तुम्हाला भेटले नाहीत? आलाच नाही तर भेटणार कुठनं? भेटले नाहीत की तुमच्या लक्षात नाहीये? नाही आलाच नाही तो. तुम्हाला नक्की आठवतंय का? एक मिनिट, माझ्यावर विश्वास नसेल तर आपण काकूंना विचारूया, तिला सगळं नक्की आठवतं. हा बघा, तुम्ही आत्ता म्हणालात ना मला की काकू देवळात गेल्यात, त्यांना यायला उशीर होईल. हो. असं विसरता बघा तुम्ही. बरं ते जाऊ दे, छत्री शोधूया का आपण? कारण त्या छत्रीमुळे तिकडे घरी म्हणजे पॅलेस मध्ये खूप गोंधळ झालाय. म्हणजे नेहा मॅडम यश सरांवर खूप रागावल्या, बोलतच नाहीयेत. अरे बापरे. आता बिचाऱ्या त्या परीने मला सांगितलं म्हणून कळलं. बरं आपण ती छत्री शोधूया का लवकरात लवकर? चला शोधूया ना, म्हणजे काय. पण इथे आलाच नाही तर छत्री कुठे? आता हा बंडू काका काय चावी मोठीतच घेऊन फिरणार आहे.
नाही हो, कुठेच नाहीये. अरे कुठेच नाही. इथे 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 बघा इथे. इथे पण बघितली अरे सगळीकडे काका बघितलं. अरे हे काय लागलंय तुमच्या? हा? हे काय लागलंय? कुठे? हे बघा हे कोणीतरी शिटलंय वाटतं. अरे बापरे. शी 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 शी. हे पांढरं पांढरं. अरे बापरे, कावळा शिटलाय वाटतं. कावळा? हं. अरे बापरे, माझ्या लक्षात कसं नाही आलं? बरं असू द्या, चला आपण पटकन धुवून घेऊया. हा, थांब मी धुवून येतो. हा हा ते धुवून या. माझ्या लक्षात कसं आलं नाही तेच कळत नाही मला अजून. छी 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 छी, मला कळलं कसं नाही पण कमाल आहे. काका काही मदत करायची आहे का? नको, निघतोय. नक्की ना? हो, काय काळजी करू नका. नक्की. ठीक आहे, आता बाकी उरलेलं घरी गेल्यावर करेन. चला ठीक आहे, झालं साम झालं झालं? एकदा. हो स्वच्छ चला झालं ते? निघूया. हो 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 झालं झालं. हा, हा. आता घ्या बघून कुठे छत्री दिसते का आतमध्ये पण बघा. कुठे छत्री नाही आणि याचा अर्थ यश सुद्धा आलेला नव्हता. अरे हो बरोबर. काल तर अख्खा दिवस यश सर ऑफिस मध्ये होते. इथे कसे येणार? काय झालं बंडू काका, मला परीने त्यांच्या भांडणाबद्दल सांगितलं ना, म्हणून जरा गोंधळलो, विसरलोच मी. वा, म्हणजे आता तुम्हाला पण विसराळूपणाचा आजार जडायला लागला की काय? बघा, मला उगाच दार उघडायला लावलत ना. सॉरी 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 बरं का बंडू काका, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. बरं मी निघू का? हो, आता निघताय कुठे? आलाच आत तर मस्त चहा पिऊन जा. अहो, पावसाळ्यामध्ये परत परत चहा प्यावासा वाटतो. ही येईलच आता. बंडू काका कसं आहे, आत्ता परीची शाळा सुटेल. मी जर का तिथे लेट पोहोचलो ना तर परी तिथे रडत बसेल ना. मला तिथे लवकर जायला पाहिजे. ओ नाही 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 नाही, परीची शाळा महत्वाची, तिची वेळ महत्वाची. चहा काय आपल्याला कधी पण पिता येईल. जा, पहिल्यांदा काम. हो, येऊ? चला. चावी घ्या. हो तर ओ मीनाक्षी मॅम, हा? चला जेवायला. तू हो ना पुढे, मी मागून येते. बरं ठीक आहे. इथे ठेवू? नको, इथे पण कळेल लगेच. शेफालीच्या इथे ठेवू? पण नको, शेफाली बरोबरच छत्रीचा प्रॉब्लेम झाला होता. नको तिला कळलं तर काय. इथे चालेल, इथे. अरे तू अजून गेली नाही जेवायला? काय झालं? तुम्ही अजून जेवायला नाही गेलात? मला भूक नाहीये. अच्छा, मला पण भूक नाहीये. का? समीर, नेहा, हिला तर केबिन मध्ये जाऊ द्यायचं नाहीये, नाहीतर यश सरांचं भांड फुटेल. अय्या, नेहा तू? काय झालं? अरे वा नेहा, तू अशी अचानक इथे? मी येणारच होते, फक्त कोणाला कळवलं नाही. अच्छा, छान छान झालं तू आलीस. आणि खूप छान दिसतेस नेहा. तुला कोणाची नजर नको लागायला. अरे यार, कशात गुंतवून ठेवू आता हिला? नेहा, चल ना, ये ये इकडे. अगं काय चाललंय? बस ग. काय पण तुम्ही दोघे इथे कशाला थांबताय ना? तुम्ही दोघे मस्तपैकी जाऊन केबिन मध्ये बसा. हा, हा चल केबिन मध्ये जाऊ. नाही, आम्ही इथेच बसणार. एकतर तू इतक्या दिवसांनी आलीये, तुझ्याजवळ मैत्रिणीला द्यायला वेळ नाहीये का? तुम्हाला मैत्रिणींना एकत्र वेळ घालवायचा की नाही? हा, मग मी कॉफी पाठवते, तुम्ही दोघे केबिन मध्ये बसा. करेक्ट आहे. चल आज कॉफी पीत छान गप्पा मारू. नाही, आधी गप्पा मग कॉफी. आधी कॉफी मग गप्पा, आणि त्याही केबिन मध्ये. हा, शेफाली काय चाललंय तुझं? अगं नेहा, तिथे गेलो तर तू यश सरांशी बोलत बसणार, मग मी कशी येणार कबाब में हड्डी बनवून? आता हे काय नवीन? एरवी यश सर असतात तेव्हा तुझ्याशी बोलत नाही का मी? हा, मग एरवी बोलतेस ना, मग आताही बोल. बरोबर. हा. ही शेफाली पण ना एक नंबरची चिवट आहे.
नाही नेहा, तू एक काम कर, तू बॉस आहेस त्यामुळे तू असं बाहेर नाही बसायचं, तू केबिन मध्येच बसलं पाहिजेस. तुम्ही दोघी केबिन मध्ये जा. ती बॉस असली म्हणून काय झालं, सगळं ऑफिस तिचंच आहे, ती कुठेही बसू शकते. मग ती केबिन मध्ये बसू शकत नाही का? ती केबिन मध्ये बसणार नाही, आम्हाला इथेच गप्पा मारायचे. नाही तुम्ही दोघी आतमध्ये जा, इथे येणारे जाणारे तुमच्या गप्पा ऐकतील. ऐकू दे, ऐकू दे. तरी सुद्धा मी नाही आला तिथे नाही जाऊ देणार. अगं पण तू अगं सोड ना बहिणी, खूप दिवसानंतर भेटली म्हणून बोलायचं असेल तिला माझ्याशी. अगं पण मी हो बोलू नको कुठे म्हणतेय, मी म्हणते फक्त आत जाऊन गप्पा मारा ना. नाही 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 शेफाली बहिणी करेक्ट बोलतीये. चल आज जाऊन बसू केबिन मध्ये. नाही. का नाही? नेहाचं केबिन आहे, ती तिथेच बसणार आणि तिथेच बसून ती कॉफी पिणार आणि तिथेच ती गप्पा मारणार. हे यार सरांना कसं डिस्टर्ब करायचं ते. एकतर आज छत्री रंगवत आहे तिला इथे. काय म्हणालीस तू? छत्री रंगवत आहे? म्हणजे आज सकाळी समीरने मला जे सांगितलं की छत्री सापडली ते खोटं होतं. हो नाही म्हणजे हो. तुम्ही सगळे शामिल आहात ना? नाही मी नाही. आम्ही इतकी प्रेमाने ती छत्री बनवली, ती हरवली आणि आता यश खोटं बोलला. नेहा ऐक ना, चिडू नकोस ना. ते काय ग की यश सरांना ना अशी छत्री वगैरे वापरायची सवय नाहीये ग. मला समीर सर बोलले खरंच, पण तरी सुद्धा ते बघ छत्री रंगवण्यात सकाळपासून बिझी आहेत. झालं ग चुकून त्यांच्याकडनं, माफ कर ना त्यांना. कळतंय मला, उगाच चिडायची गरज नाही. तुझ्या यश सरांना सांग, त्यांचं रंगवून झालं ना की मला खाली येऊन भेटते. का? ते कळेल त्याला. कळेल त्याला? अरे तिचा राग गेला, तीच गेली खाली रागात. बरं झालं म्हणा, नेहाला छत्री दिसली नाही, वाचली. हे बघ, हा मस्त कमाल रंगवली. सेम टू सेम. खरं सांगायचं तर अगदी हुबेहूब नाहीये, पण तू ज्या उद्देशाने रंगवलीयस, मला वाटतं परी आणि नेहाला ती छत्री खूप आवडेल. थँक्यू. अरे बापरे, काय झालं शेफाली? तुम्ही अशा पॅनिक होऊन काय एंटर झाला? काही म्हणजे आभाळ फाटलंय का, म्हणजे काही पोप झालाय धरणीचा, काय नेमकं झालंय काय, नीट सांगा ना. नाही सर, वादळ आलंय. मला हिचं कधीच कळत नाही. कळत मलाही नाही, मी फक्त प्रयत्न करत असतो चिकाटीने. काय झालंय काय शेफाली नेमकं? काय? हा सर, ऍक्च्युली नेहा आली ऑफिसला, तर आम्ही बाहेर बोलत बसलो होतो, मग ती गेली. आली गेली? नेहा ऑफिस मध्ये आली होती आणि गेली म्हणजे कुठे गेली? ते सर ती ना खाली गेलीये, म्हणजे तुमच्यासाठी निरोप पण पाठवलाय की ती खाली आहे. अच्छा, पण ती खाली का उभी आहे? एक मिनिट, शेफाली, नेहाला तुम्ही सांगितलं का की इथे आत रंगारंगाचा कार्यक्रम चालू आहे? शेफाली, माझं काही खरंच नाही. ना आपलं माणूस, सांभाळून घेणारा आपला माणूस, आपल्याला सावध करणारा आपला माणूस, कोणी आलं तर आपल्याला आधी येऊन सांगणारा आपला माणूस. अरे यार, नाही सर, म्हणजे माझ्याकडून चुकून असं तोंडून निघालं. म्हणजे काय झालं ना की नेहा ऑफिस मध्ये आली आणि मग आम्ही बोलत बसलो तर तिकडून वहिनी आल्या आणि वहिनी सारख्या आम्हाला बोलायला लागल्या की तुम्ही केबिन मध्ये जाऊन बसा. तर त्या गोंधळात चुकून माझ्या तोंडून निघालं की आपण आत कसं जाणार ना सर. तर छत्री रंगवताय, सगळी वाट लागली आपली. हे एवढं सगळं ऐकल्यानंतर ती खाली का थांबेल शेफाली? ती निघून गेली असेल यार. एक मिनिट. काय? एक मिनिट, मी तुझी अशी गैरसोय नाही होऊ देणार. एक मिनिट थांब. हॅलो साहेब, खाली येतात, गाडी पटकन तयार ठेवा. काय झालं? जेवायला गेलाय? बरं ठीक आहे.
जेवायला गेलाय. शाबास. एक मिनिट थांब, मी तुझी गैरसोय नाही होऊ देणार. मी दुसऱ्या गाडीची सोय करतो. बरोबर, तू दुसऱ्या गाडीची सोय कर, आपल्या माणसाला घे आणि अख्खं शहर फिरून ये. पाकिट दे. पाकिट दे. हो. अरे यार, ऐन वेळेला पाकिट. अरे मला, अरे यार यश. सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली का? नाही शेफाली, तुम्ही फक्त योग्य ती दिशा दिली वादळाला. धन्यवाद. हे धन्यवाद. छत्री कुणाला सापडायला नको ग बाई. सिमी निकम्मी, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मी नाही उचलणार तुझा फोन. ही कधी आली? इथे कसे काय, म्हणजे तुम्ही कधी आलात? तो फोन उचलू का नको याचा विचार करत होतीस ना, तेव्हाच. तुझे चोरी करतानाचे व्हिडिओ मी नेहाला पाठवते. नाही पाठवले. तुझी सख्खी नणंद आहे ना ती, म्हणून तिला आधी. अजून कोणाला पाठव? पप्पा. या, आय थिंक तुझे व्हिडिओज ते खूप एन्जॉय करते. सिमी मॅडम, तुम्ही सांगितलेली सगळी कामं मी करते ना, मग तुम्ही असं का करताय? नेहाला पाठवलेलं तर डिलीट करा ना प्लीज. नका ना तिला सांगू. माझी वाट लागेल हो. प्लीज नका ना. वाट लागेल हो का? प्लीज. ठीक आहे, मग माझं एक काम करायचं. येत्या 24 तासात नेहाने केलेल्या डील्सचे सगळे पेपर्स मला हवेत, आणि यावेळी ओरिजिनल हवेत. ओरिजिनल? या, ओरिजिनल. होईल काम होईल. अरे वाह, वंडरफुल. चला चला कामाला लागा. काम लवकरात लवकर व्हायला हवं. हो करते. पण ते नेहाला पाठवलेला व्हिडिओ डिलीट करा ना प्लीज. आत्ता? हो गॉड, काय झालं? नेहाला पाठवलेला व्हिडिओ तिने पाहिला? वाचलीस? नशीबवानेस तू. माझं नेट बंद होतं. मी पाठवलेले व्हिडिओज तिच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत अजून, पण नेट सुरू करायला आणि व्हिडिओज पोचायला कितीसा वेळ लागेल? सिमी काकू, अरे देवा, ही चेटकीळ माझ्या मागे हात धुवून लागलीये. काय करू? या सिमीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. नेप नेहा, नेहा, नेहा.